की आत्मस्वरूपाला न जाणणारे जे असतात त्यांना आत्महनोजनाः असं म्हटलं श्रुतीमातेने. ते आत्मघाती आहेत की ज्यांनी आत्मस्वरूपाला विपरीत रूपाने जाणलं ते आत्मघाती आहेत. ज्यांनी आत्मस्वरूपाला यथार्थ जाणलं ते मात्र मुच्यन्ते अर्थात मुक्त होतात. अज्ञानी पुरुष संसरन्ति म्हणजे संसाराला प्राप्त होतात. मग आत्मस्वरूपाला जाणलं पाहिजे, आपलं स्वरूप काय आहे कसं आहे कळालं पाहिजे. याकरिता श्रुती मातेने आत्मस्वरूपाचं यथार्थ निरूपण, ज्याला विश्वमौली ज्ञानोबाराय म्हणतात वेद प्रतिपाद्या, त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे हे 2 मंत्र. अनेजदेकम मनसो जवीयो. श्रुतीमाता सांगते हा परमात्मा अनेजत आहे, म्हणजे तो स्थिर आहे, कंपायमान नाही. मनसो जवीयः, मनापेक्षा वेगवान आहे. नैनद्देवा आपनुवन, इंद्रिय याला प्रकाशित करू शकत नाहीत, जाणू शकत नाहीत. पूर्वम अर्षत, हा इंद्रिय मनाच्या अगोदरच सर्वत्र पोहोचलेला व्यापक आत्मा आहे. तद्धावतोन्यानते तितिष्ठत, ते आत्मतत्व अन्य जे धावणारे वेगवान पदार्थ आहेत त्या सर्वांचं अतिक्रमण करणारं आहे. तस्मिन् अपो मातरिश्वा दधाती, हिरण्यगर्भ सूत्रात्मा त्याच्याच सत्तेमध्ये कर्माचा विभाग करतो आणि त्याच्याच सत्तेने मग संपूर्ण या विश्वामध्ये कर्म क्रिया होत राहतात. त्यांना त्या त्या कर्माची फलं जीवांना मिळतात. हिरण्यगर्भाच्या सत्तेत तर त्या हिरण्यगर्भाला हे काम ज्याने दिलं आहे किंवा तो ही क्रिया ज्याच्यामुळे करू शकतो ते आत्मतत्व आहे. तदेजती, ते आत्मतत्व चलती उपाधी रूपाने त्याचीच हालचाल सर्व जगात आहे. तन्न एजती, स्वरूपाने व्यापक असल्यामुळं ते हालचाल करू शकत नाही. तद दूर आहे, अज्ञानी लोकांसाठी ते दूर आहे. तर तद उ अंतिके, ज्ञानी पुरुषांसाठी ते त्यांचा आत्माच असल्यामुळं अत्यंत समीप आहे. तद अंतरस्य सर्वस्य, संपूर्ण या विश्वाच्या ते आतमध्ये आहे. तदु सर्वस्यास्य बाह्यतः, तेच आत्मतत्व संपूर्ण विश्वाच्या बाहेरही आहे. भाष्यकार म्हणतात प्रज्ञानघनः एव इतीच्या शासनात निरंतरंच, असं हे आत्मतत्व प्रज्ञानघन असल्यामुळे निरंतर आहे. म्हणजे आत बाहेर हा विभाग त्याला खऱ्या अर्थाने नाही. ते ठोस भरीव व्यापक एक रस आहे, असं ते परमात्मा तत्व आहे. असं त्याचं वर्णन या 2 श्रुतींनी केल्याच्या नंतर भाष्यकार म्हणतात की अशा आत्मस्वरूपाला जाणणारा जो पुरुष असतो तो कसा असतो, त्याचं लक्षण काय असतं, त्याचं स्वरूप काय असतं. अर्थात आपण ज्याला सद्गुरूंचं किंवा संतांचं लक्षण म्हणतो, ती लक्षणं या 2 मंत्रांमध्ये श्रुतीमातेने सांगितलेले आहेत. ज्याने आत्मतत्वाला जाणलं तो कसा, तो अभेद आत्मदर्शी पुरुष कसा असतो, त्याचं वर्णन या मंत्रामध्ये श्रुतीमाता करीत आहे. आत्मस्वरूपाला न जाणणारा कसा असतो, असुर्या नाम ते लोका अंधेन तमसा वृताः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये केचात्महनो जनाः. असे आत्मस्वरूपाला जाणणारे लोक म्हणजे आत्मदर्शी पुरुष कसे असतात, तर या 2 मंत्रांमध्ये आता सांगतायत. हे ज्ञानी पुरुषांचं वर्णन आहे. यह तू परिव्राट, यह तू एवढंच या ठिकाणी अवतरण आहे आचार्यांचं. यस तू, तू म्हणजे परंतु, मागच्यापेक्षा विलक्षण आहे, हा वेगळा आहे, हा ज्ञानी पुरुष आहे. त्यामुळं यह असा जो ज्ञानी पुरुष आहे तो मात्र असा आहे. कसा, श्रुतीमाता सांगते बघा. यस्तु सर्वाणि भूतानि, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति, आत्मन्येवानुपश्यति, सर्वभूतेषु चात्मानं, सर्वभूतेषु चात्मानं, ततो न विजुगुप्सते, ततो न विजुगुप्सते. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति, सर्वभूतेषु चात्मानं, ततो न विजुगुप्सते. यस्तु सर्वाणि भूतानि
आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते। यह तू सर्वाणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति सर्वभूतेषु च आत्मानं ततः न विजुगुप्सते। अन्वयपूर्वक अर्थ, तू म्हणजे परंतु अज्ञानी पुरुषापेक्षा हा ज्ञानी पुरुष विलक्षण आहे, याकरिता तू हे अव्यय आलं। तू परंतु यह जो पुरुष सर्वाणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति, सर्व प्राणी मात्र, भूत शब्दाचा अर्थ होतो भवन्ति इति भूतानि, जे जे जन्माला आलंय ते सगळं भूत या शब्दाचा अर्थ आहे। नाम रूप संपूर्ण विश्व, भूत म्हणजे ते ज्याची आपल्याला भीती वाटते ते भूत असा इथं अर्थ घ्यायचा नाही। जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा अर्थ इथं। सर्वाणि भूतानि, सर्व प्राणी मात्र जे जन्माला आले ते आत्मनि एव अनुपश्यति, आपल्याच आत्म्यामध्ये पाहतो, आपल्याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे संपूर्ण जग आहे, संपूर्ण प्राणी मात्र आहेत असं पाहतो। अर्थात आत्मा ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी हे संपूर्ण विश्व कल्पित आहे अशा रूपाने जो पाहतो। सर्वभूतेषु च आत्मानं पश्यति, सर्व प्राणीमात्रांमध्ये आत्म्याला पाहतो म्हणजे आपल्या स्वतःला पाहतो। संपूर्ण विश्व चराचर त्यानं पाहिलं की त्याच्यामध्ये तो आपलं स्वरूप पाहतो। ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी या सिद्धांताचं अनेक ठिकाणी कथन केलेलं आहे। तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्याची होत जाये तयाचेची रूप। माऊली म्हणतात तो महात्मा ज्या दृश्याला पाहतो ते दृश्य दृश्य न राहता त्याचं स्वरूपच होऊन जातं, कारण त्याच्यामधील चैतन्य तो पाहतो आणि चैतन्य हे त्याचंच स्वरूप आहे स्वतःचं। त्यामुळं तो त्या प्राणीमात्रांमध्ये स्वतःला पाहतो। या विषयातही कही जया आपण पे वाचुनी नाही, त्या विषयामध्ये सुद्धा तो महात्मा आपल्या स्वतःला पाहतो, मग ते विषय त्याला कसे बाधित करतील असं माऊलींचं कथन आहे। सर्वभूतेषु च आत्मानं, सर्व प्राणीमात्रांमध्ये आपल्या स्वरूपाला पाहतो, यांचा आत्मा मीच आहे असं पाहतो। आचार्यांनी पुढे अर्थ केलेला आहे, ज्याप्रमाणे या देहामध्ये मी आहे, माझा आत्मा आहे, द्रष्टा साक्षी मी आहे या देहाचा, त्याप्रमाणे संपूर्ण हे जग म्हणजे माझा देहच आहे। जगचे देह झाले माऊली म्हणतात। मग काय म्हणू तरी प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन, जगची देह झाले, आपणची विश्व झाला, बरोबर ना। आपण स्वतः विश्वच होतो तो, आणि या संपूर्ण विश्वाचा आत्मा आपण बनतो। जसं देहातील आत्मा मी आहे तसं संपूर्ण जगात प्रत्येकाच्या अंतःकरणात जो आत्मा आहे तो मीच आहे असं त्याला अनुभव येतो, ज्ञान होतं। सर्वभूतेषु च आत्मानं ततः, म्हणून म्हणजे असं ज्ञान झालं असल्यामुळे त्याला न विजुगुप्सते, कोणाचीही तो घृणा करीत नाही। अर्थात इथं जुगुप्सते धातू आहे ना, याच्यामध्ये सन प्रत्यय झालेला आहे आणि गुप धातू आहे। गुपू रक्षणे हा एक धातू आहे आणि गुपू हिंसायाम किंवा निंदा या अर्थामध्ये एक धातू आहे हा। या महादेव महाराज, दोन अर्थाचा हा धातू आहे। गुपू रक्षणे हा पण धातू आहे आणि गुप निंदा या अर्थामध्ये पण धातू आहे। आचार्यांनी निंदा असा अर्थ घेतलेला आहे। आचार्य म्हणतात तो न विजुगुप्सते म्हणजे कोणाचीही निंदा करीत नाही। करीलच कसा, कारण निंदा करण्यासाठी किंवा एखाद्याची घृणा करण्यासाठी, एखाद्याचा तिरस्कार करण्यासाठी त्याला भेद तर पाहिजे ना। म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजे नवीन, द्वैतच राहिलं नाही ना, त्यामुळे मग कोणाचा द्वेष करायचा, बरोबर ना। म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा, माऊली म्हणतात त्याचा द्वेष नष्ट झाला, कोणाचाच तो द्वेष करीत नाही, तो महापुरुष। द्वेष करीत असेल तर तो महापुरुष नाही मग, बरोबर ना।
मग तो दुरात्मा आहे. कारण द्वेष करतो म्हणजे त्याला अजून ब्रह्मज्ञान झालेलं नाही. ब्रह्मज्ञान झालेला महात्मा कोणाचाही द्वेष करीत नसतो, कारण तो जगातील प्रत्येकाला माझं स्वरूप म्हणून पाहत असतो. मग आपणच आपला काय द्वेष करायचा, असा अर्थ आहे. म्हणून ततो न विजुगुप्सते, तो कोणाची घृणा, कोणाचा द्वेष, कोणाची निंदा, कोणातील दोष पाहतच नाही. असं त्याचा दिसतच नाही. त्याला पाहणं वेगळं आणि दिसणं वेगळं. पाहणं कधी घडतं, दिसलं तर, पण दिसतच नाही त्याला, मग पाहण्याचा विषयच येत नाही. कारण त्या दिसतं काय, मीच दिसतो. प्रत्येक वस्तूत त्याला मी दिसतो, स्वतः आपलं स्वरूप दिसतं. म्हणून तो कोणाचाही द्वेष करीत नाही. म्हणजे हे विकार जर पूर्णपणे नष्ट व्हायचे असतील, निंदा, द्वेष, कापट्य, काम, क्रोध, एखाद्या वस्तूकडे बघून आपल्याला अंतःकरणात कामना उत्पन्न झाली, क्रोध उत्पन्न झाला, हे कधी घडतं, आचार्य पुढे भाष्यामध्ये बोलणार आहेत. आपल्याहून भिन्नत्वाने त्याला पाहिलं तर. पण हा महात्मा त्याला भिन्नत्वाने पाहतच नाही. म्हणून याचे संपूर्ण विकार असे नष्ट होऊन गेले असतात. असा हा निर्विकार झालेला महात्मा आहे. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तः यः स च मे प्रियः. हर्षामर्ष भय उद्वेगैहि मुक्तः. या सर्व विकारांनी तो रहित असा असतो, ज्याच्यापासून जगाला त्रास होत नाही आणि जगापासून त्याला त्रास होत नाही. माऊलींनी उदाहरण दिलंय, त्या समुद्रामध्ये मासे असतात, पण समुद्राला माशापासून काही भीती आहे का? आणि माशांना समुद्रापासून काही भीती आहे का? राहत नाही. काही भीती असत नाही. सिंधूचेनी माझे जळचरा भय नुपजे, जळचरी नुबगिजे समुद्री जेवे. उलट एकमेकांचं ते काय आहेत, मित्र असल्यासारखेच आहेत की नाही, एकमेकाचे सहाय्यक आहेत. ते एकोपजीवी आहेत. समुद्रात गेलो आणि एकही मासा भेटला नाही बघायला तर काय आपल्याला वाटतं, इतक्या लांब आलो, हे समुद्रामध्ये मासे, अरे विहिरीत जर मासे नसले तर आपण म्हणतो काय विहिरीत त्या एकही मासा नाही, असं म्हणतो आपण. याचा अर्थ असा आहे, ते एकोपजीवी आहेत, एकमेकांना त्रास नाही. तसा महात्मा पुरुषासाठी हे सगळं जग त्याला उलट सहाय्यक वाटतं. आत्मचिंतनासाठी त्याला योग्य वाटतं. भजन करायला त्याला ते सहाय्यक वाटतं. त्रास होत नाही त्याला. याचा अर्थ असा आहे, जो सर्व प्राणी मात्रांमध्ये आपल्या स्वरूपाला पाहतो आणि आपल्या स्वरूपामध्ये सर्व प्राणी मात्रांना पाहतो. लक्षात घ्या, यस्तु सर्वाणी भूतानी आत्मनीय व अनुपश्यती. याचा अर्थ असा आहे की आत्मस्वरूपामध्ये सगळं जग पाहतो. असं कधी पाहणं कधी घडतं, जर हे संपूर्ण प्राणी मात्र कल्पित असतील आणि मी त्यांचं अधिष्ठान असेल तर. म्हणजे हा महात्मा स्वतःला जगताचं अधिष्ठान मानतोय म्हणजे आहेच. आणि मग माझ्या स्वरूपावर हे संपूर्ण विश्व कल्पित आहे. जसं रज्जूमध्ये सर्प आहे की नाही, का आहे तो कल्पित आहे म्हणून. खरा जर सर्प असता, खरा सत्य सर्प, तर तो रज्जूमध्ये राहू शकतो का? रज्जूशी अभिन्न होऊ शकतो का? नाही होऊ शकत. का? सत्य आहे तो. रज्जू राहील, सर्प राहील. पण जर तो सर्प रज्जूशी अभिन्न होत असेल किंवा रज्जूच्या ठिकाणी तो प्रतीतीला येत असेल, इतरत्र येतच नसेल, तर याचा अर्थ रज्जू सत्य आहे आणि सर्प खोटा आहे. तसं हा सर्व प्राणीमात्रांना आपल्याच ठिकाणी पाहतो. माझ्या वाचून या प्राणीमात्रांना सत्ताच नाही असं पाहत असेल तर श्रुतीमातेनं ही श्रुत अर्थापत्ती म्हणायचं याला. जसं पिनो देवदत्त हा दिवान भुंगते, लठ्ठ देवदत्त दिवसा जेवण करत नाही. याचा अर्थ लठ्ठ आहे म्हणजे रात्री जेवण करत असलाच पाहिजे ना, कारण भोजनाशिवाय तर पुष्टी येणार. मग रात्र भुंगते ही कल्पना करावी लागते की नाही. त्याप्रमाणे याला अर्थापत्ती प्रमाण म्हणायचं. विशिष्ट अर्थाची कल्पना आपत्ती करावी लागते, त्याशिवाय अर्थ लागत नाही. तसं सगळे प्राणी मात्र जर आत्मस्वरूपावरच प्रतीतीला येत असतील तर याचा अर्थ श्रुतीला हे सांगायचं आहे की हे जग कल्पित आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे सांगायचं आहे श्रुतीला. कारण कल्पितच पदार्थ अधिष्ठानावर राहतो. सत्य असेल तर तो वेगळा राहिला असता.
पण कल्पित आहे म्हणून तो वेगळा. अधिष्ठानाशिवाय सत्ता स्फूर्ती कल्पिताला नसते. हे सगळे सिद्धांत श्रुतीमातेला श्रुतार्थापत्तीने सिद्ध करायचे, सांगायचे. म्हणून महापुरुषाला अनुभवच तसा असतो की माझ्यावर सगळं जग आहे आणि सर्व जगात मी आहे. संपूर्ण विश्वामध्ये मीच अधिष्ठान रूपाने, सत्ता स्फूर्ती चैतन्य आनंद या रूपाने जगामध्ये कोण आहे? मीच आहे. संपूर्ण विश्वाचा आत्मा मी आहे असं त्याला ज्ञान झालेलं असतं. त्यामुळे तो कोणाचीही निंदा करीत नाही, घृणा करीत नाही, द्वेष करीत नाही, असा याचा अर्थ आहे. यह भाष्यकार म्हणतात, जो श्रुतीमध्ये यह शब्द आलता मंत्रामध्ये, त्याचा अर्थ करतात परिव्राट मुमुक्षुः. या ग्रंथामध्ये बघा मुमुक्षः झालंय, बरोबर ना? तिथं क्षु करायचं, उकार द्यायचा. मुमुक्षुः, जो परिव्राट मुमुक्षु, संन्यास घेतलेला असा, परिभ्रमण करणारा असा जो मुमुक्षु आहे, ज्ञानाचा अधिकारी असलेला, तो सर्वाणी भूतानी याचा अर्थ करतात अव्यक्तादीनी स्थावरांतानी, इथपर्यंत अर्थ आहे. अव्यक्तापासून तर स्थावरापर्यंत. अव्यक्त म्हणजे कोण? अव्यक्त म्हणजे काय? प्रकृती, बरोबर ना? प्रकृतेर्महान ततो अहंकारः वगैरे. अव्यक्त नामनी परमेश शक्ती हे आचार्य म्हणतात ना विवेकचूडामणीमध्ये. अव्यक्त नावाने काय आहे? परमात्म्याची शक्ती म्हणजे माया. तर त्या मायेपासून म्हणजे कारणापासून, किंवा अव्यक्त म्हणजे बुद्धी, समष्टी बुद्धी असं पण त्याला म्हटलेलं आहे, बरोबर? ततः परम अव्यक्तम अव्यक्तात् पुरुषः परः, अशी पण एक श्रुती आहे ना. इंद्रियेभ्यः परा ह्यर्था अर्थेभ्यश्च परम मनः मनसस्तु परा बुद्धिर बुद्धेरात्मा महान परः महतः परम अव्यक्तम अव्यक्तात् पुरुषः परः पुरुषान्न परम किंचित सा काष्ठा सा परा गतिः. अव्यक्त म्हणजे प्रकृती घ्या, अव्यक्त म्हणजे प्रधान माया, तिथपासून तर स्थावरापर्यंत म्हणजे घटपटादी या जागतिक स्थूल पदार्थांपर्यंत या संपूर्ण कार्यकारणात्मक विश्वाला, बरोबर ना? आत्मनी एव अनुपश्यती, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे सगळं पाहतो. म्हणजे काय? आत्मव्यतिरिक्तानी न पश्यती इत्यर्थः, आपल्याहून भिन्न पाहत नाही, आत्मस्वरूपाहून हे भिन्न पाहतच नाही. म्हणजे आत्मस्वरूपाशी अभिन्न येथे यांच्या रूपानं मीच आहे असं तो पाहतो. मीच विस्तारलेला आहे, मीच ब्रह्मरूपाने संपूर्ण जग धारण केलेलं आहे, माझ्याहून भिन्न हे जगत आहे असं तो मानतच नाही, अभिन्नत्वाने पाहतो. सर्वभूतेषु च याचा अर्थ करतात तेषु एव च आत्मानं, त्या सर्व प्राणीमात्रांमध्ये आपल्याला पाहतो, आत्म्याला पाहतो. कसं पाहतो? तेषामपि भूतानां स्वम आत्मानं आत्मत्वेन, त्यांच्या सर्व प्राणीमात्रांच्या मध्ये असणाऱ्या आत्म्याला माझाच आत्मा म्हणतो. हा माझा किंवा मी आत्मा. आता मी माझ्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याला मी आत्मा म्हटलं पाहिजे, बरोबर ना? तो आत्मरूपाने मी आहे. पण तुमच्यामधला आत्मा, यांच्यातला आत्मा, ह्यांच्यातला आत्मा, यांच्यातला तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तोही मीच आहे असं पाहतो. कारण ह्या सर्वांचा आत्मा काय? आता ती व्यापनोती इति आत्मा, आत्मा एकच आहे. आपले शरीर भिन्न आहेत, आपले अंतकरण भिन्न आहेत, उपाध्या भिन्न आहेत, पण उपहित आत्मा मात्र एकच आहे असं तो पाहतो. यथा, ज्याप्रमाणे अस्य देहस्य कार्यकरण संघातस्य आत्मा अहम सर्व प्रत्यय साक्षीभूतः चेतयिता केवलः निर्गुणः, ज्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या या कार्यकरण संघात रूप, बरोबर ना? इंद्रिय वगैरे करण, इंद्रिय करण आहेत, कार्य म्हणजे स्थूल देह वगैरे, हा संघात रूप जो हा शरीर आहे, यांच्यामध्ये असणारा आत्मा ज्याप्रमाणे मी आहे, सर्व या इंद्रियांचा वृत्तींचा साक्षी असलेला, चेतयिता द्रष्टा असलेला, केवल असलेला म्हणजे एक असलेला, निर्गुण म्हणजे गुणरहित असलेला असा आत्मा कोण आहे? या देहाचा मी आहे. अनेनैव, याच प्रकाराने स्वरूपेण अव्यक्तादीनां स्थावरांतानां अहमेव आत्मा इति, त्याचप्रमाणे अव्यक्तापासून तर स्थावर जड या जगापर्यंत संपूर्ण या प्राणीमात्रांमध्ये असणारा आत्मा तो सुद्धा मीच आहे असं पाहतो. सर्वभूतेषु च आत्मानं, आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये आत्म्याला पाहतो. कसं? निर्विशेषम यह तो अनुपश्यती, निर्विशेष आत्मा, भेदरहित आत्मा.
निर्विशेष म्हणजे काय? भेदरहित, या आत्म्यामध्ये भेद नाही असं जो पाहतो, सह तो महात्मा ततः म्हणजे तस्मादेव दर्शनात, असं त्याला दर्शन झालं असल्यामुळे न विजुगुप्सते, विजुगुप्साम घृणाम न करोते, कोणाचीही घृणा निंदा करीत नाही. प्राप्तस्य एव अनुवादोयम, हा प्राप्ताचाच अनुवाद आहे. हा काही श्रुती मातेने केलेला उपदेश नाही किंवा विधी नाही की तुम्ही काय करू नका, घृणा करू नका. ज्ञानी पुरुषांनो, तुम्हाला ज्ञान झालंय आता, त्यामुळे तुम्ही आता कोणाचीही निंदा करू नका, द्वेष करू नका, असं श्रुतीने काय आदेश केलाय का त्यांना? ज्ञान झालं की आदेश करायची काय गरजच राहत नाही ना. मग त्याला ही अनुभूती येतेच, मग त्याच्या अनुभूतीचा केलेला हा अनुवाद आहे असा अर्थ सांगतायत भाष्यकार. जगद्गुरु तुकोबाराय किंवा ज्ञानोबाराय ही संत महात्मे कोणाचीच यांनी द्वेष केला नाही, निंदा केली नाही, बरोबर ना. उलट यांना त्रास देणाऱ्यांचा सुद्धा द्वेष यांनी केला नाही. जे खळांचे व्यंकटे सांडो, हे जे कल्पना किंवा ही वृत्ती माऊलींच्या अंतःकरणातून जी प्रकट झाली पसायदाना, त्याच्या पाठीमागे असलेली ही भूमिका आहे की त्यांना प्रत्येक प्राणी मात्रामधील आत्मा दिसतो, चैतन्य दिसतं. त्यांना ती उपाधी दिसत नाही जी दोषयुक्त आहे, दुष्ट आहे, ती उपाधी दिसत नाही. उपहित चैतन्य ते आत्मा मी आहे असं ते पाहतात. त्यामुळे संत महात्मे कोणाचाही द्वेष करीत नाहीत असा याचा अर्थ आहे. प्राप्तस्य एव अनुवादोयम, त्या महापुरुषाला प्राप्त असलेल्या अनुभूतीचाच हा अनुवाद आहे, बरोबर ना. त्याला विधी किंवा उपदेश नाही केलेला हा. सर्वाही घृणा आत्मनः अन्यदृष्टम पश्यतः भवती, संपूर्ण घृणा जी होते जगामध्ये ती कधी होते? आत्मनः अन्यत, आत्म्याहून भिन्न पदार्थ असावा तर घृणा आपण त्याची करू शकतो. स्वतःहून भिन्न पाहिजे, स्वभिन्न. अजून कसं? दुष्टम, दोषयुक्त पदार्थ असावा, कोणी एखादी व्यक्ती वगैरे असावी असं पाहिजे. आणि पुन्हा पश्यतः, हा व्यक्ती माझ्याहून भिन्न आहे आणि दुष्ट आहे म्हणजे वाईट आहे, दोषयुक्त आहे असं जर पाहिलं तर मग असं पाहणाऱ्याला घृणा होत असते, त्याच्याकडून निंदा द्वेष घडत असतो. हे दोन हेतू दिलेत बघा आचार्यांनी. अन्यद दृष्टम, तिथं अंडरलाईन करायचं, खूप महत्त्वाचे शब्द असतात काही. सर्वाही घृणा, हे संपूर्ण वाक्याला अधोरेखित करा, पाठ करण्यासारखे वाक्य इथे. सर्वाही घृणा आत्मनः अन्यत, तिथं अर्धविराम द्यायचा. दुष्टम पश्यतः भवती आत्मानमेव अत्यंतम विशुद्धम निरंतरम पश्यतो न घृणा निमित्तम अर्थांतरम अस्ति इति प्राप्तमेव ततो न विजुगुप्सते इति. आचार्य म्हणतात संपूर्ण घृणा जी जगामध्ये होते ती का होते? आत्मनः अन्यत पश्यतः, आत्म्याहून भिन्न पाहतो म्हणून. दुष्टम पश्यतः, पुन्हा भिन्न आहे पण जर चांगला असेल तर घृणा होते का? एखादा व्यक्ती आपल्याहून भिन्न आहे पण कसा आहे? चांगला आहे, सज्जन आहे, मग त्याची घृणा होईल का आपल्याकडून? आपल्यासाठी अनुकूल आहे. थोडक्यात सज्जन आहे म्हणून तो घृणा करत नाही असं नाही. सज्जनाची घृणा करणारी लोक आहेत ना, त्यामुळे त्याला अनुकूल आहे. आत्मनः भिन्नम असते किंतु दुष्टम नसते, अनुकूलम असते. स्वतःला कसं आहे ती व्यक्ती अनुकूल असेल तर घृणा होते का? नाही. मग आत्मभिन्न पाहिजे, स्वभिन्न पाहिजे आणि ते व्यक्ती आपल्याला दुष्ट वाटली पाहिजे, वाईट वाटली पाहिजे, मग घृणा होत असते, बरोबर ना. पण या महापुरुषाला अशी घृणा होत नाही. का नाही होत? कारण आत्मानम एव अत्यंतम विशुद्धम निरंतरम पश्यतः, संपूर्ण जगामध्ये आत्मानम पश्यतः, स्वतःला पाहतो म्हणजे स्वभिन्न पाहतच नाही कुणाला, पहिली गोष्ट. आणि पुन्हा विशुद्धम निरंतरम पश्यतः, समोरची व्यक्ती विशुद्ध आहे असं पाहतो, त्याच्यातले दोष पाहत नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन केलं या सगळ्या सिद्धांतांचं. पुढीलांचे दोख आपले दृष्टी दिठी करुनी चोख, माऊली म्हणतात. समोरच्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते पाहण्याच्या अगोदर तो त्याला स्वच्छ करून टाकतो आणि मग पाहतो. घापे अवलोकतयावरे, मग दृष्टी त्याच्यावर तो टाकतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीमध्ये तो दोषच पाहत नाही, ते आपल्या शुद्ध दृष्टीने त्या दोषांना सुद्धा तो पवित्र करतो, शुद्ध करतो आणि समोरच्या व्यक्तीला मग शुद्ध चैतन्य रूपानेच पाहतो. त्याच्यातले दोष तो महात्मा पाहत नाही. मग दुष्टम न पश्यती, एखादी व्यक्ती दुष्ट आहे असं तो पाहत नाही
आत्मनः भिन्नं च न पश्यते, माझ्याहून भिन्न आहे असंही तो पाहत नाही. मग स्वभिन्न नाही आणि पुन्हा दुष्ट पण नाही, तर मग न घृणानिमित्तम, घृणेला काही कारणच नाही, निमित्तच नाही. अर्थांतरम असते, अन्य काही विषयच नाही घृणा होण्यासाठी. हे दोनच विषय असतात, स्वभिन्नता आणि दुष्टता. हे पाहिलं पाहिजे, दिसलं पाहिजे, पण हे निमित्तच नाही त्या महात्म्याला राहिलं शिल्लक, घृणा होण्यासाठी कारणच नाही. मग इथे त्यामुळं प्राप्तमेव, त्याला ही अनुभूती प्राप्तच आहे की तो कोणाचीही घृणा करीत नाही. ततो म्हणून न विजुगुप्सते इति, असा अर्थ आहे. समजला अर्थ? आणखी पुढच्याही मंत्रामध्ये हाच अर्थ श्रुतिमाता सांगते, थोड्या वेगळ्या शब्दामध्ये. इममेव अर्थम अन्योपि मंत्र आह. इममेव अर्थम, याच अर्थाला हा दुसरा पुढील मंत्रही सांगतो आहे. बघा, यस्मिन् सर्वाणि भूतानि यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद्विजानतः आत्मैवाभूद्विजानतः तत्र को मोहः कः शोक तत्र को मोहः शोक एकत्वमनुपश्यतः एकत्वमनुपश्यतः यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद्विजानतः तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद्विजानतः तत्र को मोहः शोक एकत्वमनुपश्यतः यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद्विजानतः तत्र को मोहः शोक एकत्वमनुपश्यतः यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मा एव अभूत विजानतः तत्र कः मोहः कः शोकः एकत्वम् अनुपश्यतः. विजानतः यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मा एव अभूत अनुपश्यतः तत्र को मोहः कः शोकः. विजानतः विशेष रूपेण जानतः, विशेष रूपाने आत्मस्वरूपाला जाणणाऱ्या त्या महापुरुषाच्या ठिकाणी. यस्मिन ज्या वेळेला, ज्या वेळी, यदा असा एक अर्थ आहे. भाष्यकारांनी दोन अर्थ केलेत यदा आपल्या यस्मिन शब्दाचे. यस्मिन म्हणजे यदा यस्मिन काले, ज्या काळी, म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर असा अर्थ, किंवा ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर त्या काळी, ज्ञानकाली, बरोबर. आणि दुसरा अर्थ यस्मिनचा केला आहे आत्मस्वरूपाला यथार्थ जाणणाऱ्या आत्म्यामध्ये, अर्थात तो जो कोणी महापुरुष आहे, आत्मा आहे, महात्मा आहे, ज्ञानी पुरुष आहे, तो त्याच्यामध्ये, ज्ञानी पुरुषामध्ये असा अर्थ केला. यस्मिन ज्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असा एक अर्थ. आणि दुसरा काय केला, यस्मिन यदा, अर्थात यस्मिन काले, ज्या काळी, ज्या वेळेला त्या महापुरुषाला सर्वाणी भूतानी आत्मैवाभूत, ही सगळी प्राणी मात्र आत्माच झाली, त्याच्याहून भिन्न राहिलीच नाहीत, बरोबर ना, असा अर्थ. सर्व प्राणी मात्र, सर्व जगत हे माझंच स्वरूप आहे असा अनुभव ज्या वेळी त्या महात्म्याला आला, किंवा असा अनुभव ज्या महात्म्यामध्ये आहे, असे दोन अर्थ यस्मिनचे. मग अनुपश्यतः असं त्याला ब्रह्मज्ञान झालं असल्यामुळे, बरोबर ना, अनु शब्दाचा अर्थ नंतर, पश्चात असा होतो. पण महापुरुषांनी अनुपश्यतः याचा अर्थ करताना गुरुमुखात, श्री गुरूंच्या मुखातून परंपरेने हे ब्रह्मज्ञान ऐकून, तत्वमस्यादी महावाक्यांचं श्रवण करून अनु, आणि मग पश्यतः, मग त्यानं पुन्हा श्रवण, विचाररूप दुसरं श्रवण केलं, मनन केलं, निदिध्यासन केलं, स्वतः विचार केला, बरोबर ना, स्वतः चिंतन केलं, याला म्हणायचं पश्यतः. अनुपश्यतः. अनु म्हणजे अगोदर ऐकून श्री गुरूंच्या मुखातून, आणि फक्त ऐकलंच असं नाही, तर पुन्हा त्यानं काय केलं, सतत त्यानं चिंतन केलं. आ सुप्ते रामृते कालम नयेद वेदांत चिंतया दद्यान्नावसरम किंचित कामादीनां मनागपी. काम क्रोधादी विकार उत्पन्न होण्याला एक क्षण मात्र सुद्धा अवसरच देऊ नका.
वेळच देऊ नका. मग काय करा, झोपेतून जागं झाल्यापासून तर आसुप्ते हे आमृते हे म्हणजे अमरत्व प्राप्त होईपर्यंत किंवा मृत्यूपर्यंत काय करा, नयेत वेदांत चिंतया, संपूर्ण काळ आपला वेदांत चिंतनातच घालवा, असा वेदांत शास्त्राचा उपदेश आहे. म्हणून श्रीगुरूंच्या मुखातून हे श्रवण करून, ऐकून, उपदेश ग्रहण करून पुन्हा बाकीच्या वेळेमध्ये सतत परमात्म चिंतन ज्यानं केलं त्याला म्हणायचं अनुपश्यतः. असं त्यानं पुन्हा पुन्हा चिंतन करून त्याला हे हा अनुभव प्राप्त झाला असल्यामुळे त्या महापुरुषाच्या ठिकाणी, मग तत्र त्या महापुरुषाच्या ठिकाणी किंवा त्यावेळी, तत्र तस्मिन काले म्हणजे ज्ञानोत्तर काले, मग त्या काळामध्ये कह मोह, त्या महापुरुषाला कसा मोह शिल्लक राहील बरं, कोणता मोह शिल्लक राहील, कोणती आसक्ती शिल्लक राहील, कोणती अविवेकता शिल्लक राहील, कह शोकः, कोणता शोक, कोणतं दुःख शिल्लक राहील, असा याचा अर्थ आहे. आक्षेपार्थानं विचारलंय म्हणजे त्याला शोक मोह राहतच नाहीत असा त्याचा अर्थ आहे. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, त्याची ही अनुभूती असल्यामुळे सुखदुःखे समे कृत्वा, त्याला असा शोक मोह दुःख कोणत्याही प्रकारचं त्या महापुरुषाला शिल्लक राहत नाही. म्हणजेच आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, अशी आनंदमय अवस्था शिल्लक राहते. कह मोह कह शोक म्हणताना शोक निवृत्ती झाली, बरोबर ना. कह मोह म्हणताना अविवेक गेला. मोह वैचित्य धातू आहे मोह शब्दामध्ये. वैचित्य म्हणजे अविवेक, विपरीत ज्ञान. ब्रह्मज्ञान झालं असल्यामुळे त्याला यथार्थ दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालंय, त्यामुळं आता विपरीत ज्ञान राहिलं नाही, म्हणून कह मोह. त्यामुळं संसारातला कोणत्या पदार्थाचा मोह त्याला राहिला असाही अर्थ घ्या, बरोबर. लोभ मोह आसक्ती राहिली नाही. आणि कह शोक म्हणताना शोक निवृत्ती झाली. चिदाभासाच्या सप्तावस्था पाहताना आपण पाहतो ना, अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश. आणि शोकनाश झाला म्हणजेच त्याला काय झालेली आहे, मग आनंदावाप्ती. दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, त्याचं हे कारण आहे एकत्वम अनुपश्यतः. सर्वत्र एकत्वाचं तो दर्शन करतोय, अनुदर्शन, वारंवार दर्शन, बरोबर ना. ज्ञानोत्तर दर्शन त्याला एकत्वाचं होतं, अभेदाचं होतं, जे हे द्वंद्वाधिक दुराविली असं त्याचं दर्शन आहे. त्यामुळं त्याला आता भेद नाही, आणि भेद नाही, द्वैत नाही, त्यामुळं दुःख नाही, शोक नाही. कारण दुःख कुठं होतं, द्वितीयाद्वै भयम भवती, भयम नाम दुःखम. द्वैत दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. हे आपुलेने तोंडे बोलते, हे देवो आपुलेने तोंडे बोलते वेदे. वेदाच्या तोंडाने देव आपण स्वतः बोलतायत की जेव्हा जेव्हा द्वैत घडतं तेव्हाच भीती आहे. सांग गड्या भीती कोणाची, अभयम वैजनक प्राप्तोशी. कधी घडतं हे सगळं, एकत्वम अनुपश्यतः. एकत्वाचं त्याला दर्शन झालेलं असल्यामुळे त्याला भीती राहिली नाही, त्याला दुःख राहिलं नाही, शोक नाही, असं त्याचा अर्थ आहे. यस्मिन, भाष्यकार म्हणतात बघा, यस्मिन काले, बरोबर ना. यस्मिन काले म्हणजे काय, ज्या काळी, ज्ञान काली असा अर्थ. यथोक्त आत्मनी वा, किंवा यथोक्त आत्मनी म्हणजे तो जो अधिकारी पुरुष आहे, मुमुक्षु, परिव्राट, अधिकारी ज्ञानाचा, बरोबर, असा जो अधिकारी साधक आहे त्याच्यामध्ये, त्या आत्म्यामध्ये, त्या मुमुक्षु आत्म्यामध्ये असा अर्थ. साधकाच्या ठिकाणी असा अर्थ. तानियव भूतानी सर्वाणी, ते सर्वच प्राणी मात्र जी मागच्या मंत्रामध्ये सांगितली, अव्यक्तादीने स्थावरांतानी, अव्यक्तापासून स्थावरापर्यंत संपूर्ण प्राणी मात्र परमार्थ आत्मदर्शनात आत्मैवाभूत आत्मैव संवृतः. म्हणजे संपूर्ण ते प्राणी मात्र त्या महापुरुषाच्या ठिकाणी अनुभूतीमध्ये आता कशी झाले, परमार्थ आत्मदर्शनात, जे परम अर्थ आहे, बरोबर ना, म्हणजे आत्मा, त्याचं दर्शन, यथार्थ अपरोक्ष ज्ञान दृढ झालं असल्यामुळे आत्मैवाभूत आत्मैव संवृतः, आत्माच झाली असा अर्थ. काय झाली, आत्मस्वरूपच संपूर्ण प्राणी मात्र झाली, किंवा संपूर्ण प्राणी मात्र आत्माच झालेला आहे. आत्मा एव संवृतः, संवृतः म्हणजे झाला, कोण, आत्माच झाला. हे सगळं, हे जगच कोण झाला, आत्मा झाला त्याचा.
परमार्थ वस्तू विजानतः, अशा परमार्थ वस्तूला, यथार्थ, नित्य, सनातन, सत्य अशा आत्मस्वरूपाला विजानतः जाणणारा जो विशेष रूपाने महापुरुष आहे, तत्र त्या महापुरुषाच्या ठिकाणी, तत्रचे पुन्हा मग तेच वर्षाप्रमाणे 2 अर्थ केले. तस्मिन काले, मग त्या काळी, ज्ञानोत्तर काली किंवा ज्ञानकाली, तत्र आत्मनी वा, किंवा त्या मुमुक्षुरूप आत्म्याच्या ठिकाणी, त्या महापुरुषाच्या ठिकाणी काय होतं, कशी अनुभूती येते. को मोहा का शोका, कोणता मोह राहील आणि कोणता शोक शिल्लक राहील त्याला. शोकश्च मोहश्च काम कर्म बीजम अजानतो भवते, न तो आत्मैकत्वम विशुद्धम गगनोपमम पश्यतः. जसं पाठीमागे म्हटलं होतं की घृणा होण्यासाठी निमित्त काय आहे, आत्मभिन्नता पाहिजे आणि दुष्ट वस्तू पाहिजे. तसं इथं सांगता येत की त्याला शोकमोह राहत नाही. मग शोकमोह राहण्यासाठी जे निमित्त असतं ते याला राहिलं नाही. मग कोणतं निमित्त असतं की ज्यामुळं शोकमोह होतात, तर सांगतायत बघा. याला पण इथं अधोरेखित करायचं. शोकश्च मोहश्च, संतांना का शोकमोह नसतात, त्याचं कारण आहे की शोकमोह का होतात हे समजून घ्या आधी. का होतात त्याचं कारण हे असतं, काम कर्म बीजम अजानतः. काम म्हणजे इच्छा वगैरे, बरोबर ना. कर्म म्हणजे क्रिया, शास्त्रविहित निषिद्ध वगैरे कर्म क्रिया. आणि काम म्हणजे अनेक प्रकारच्या वासना, इच्छा. यांचं बीज न जाणणाऱ्याला, इथं बीज शब्दाचे 2 अर्थ आहेत. काम कर्म बीजम अजानतः, कामकर्माचं बीज न जाणणाऱ्याला म्हणजे कामकर्माला विपरीत रूपाने पाहणाऱ्याला, बरोबर ना, एक अर्थ. आणि त्याचं बीज आहे अविद्या, हा दुसरा अर्थ. कामकर्माचं बीज काय, अविद्या, अज्ञान. ते ज्याला कळालं नाही त्याला काय होतात, शोकमोह. अर्थात ज्याच्या ठिकाणी काम आहे म्हणजे अनेक प्रकारच्या वासना आहेत, इच्छा आहेत. अजून काय, त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारची कर्म आहेत, शास्त्रविहित निषिद्ध कर्माचं कर्तव्य आहे, कर्म तो करतोय, त्याला करायचं आहे. अजून काय, आणि यांचं बीज अविद्या पण शिल्लक आहे. काम कर्म आणि बीज अविद्या हे ज्याच्या ठिकाणी असतं, असा जो अज्ञानी पुरुष, अविद्या म्हणजे काय, अज्ञानी, असा जो अज्ञानी पुरुष आहे त्याच्या ठिकाणी शोकमोह असतात, बरोबर ना. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, योगसूत्रामध्ये सूत्र केलेलं आहे की काम, अविद्या, कर्म वगैरे आहे ना, हे जीवाचे बीज आहेत असं वर्णन आलेलं आहे. हे संस्कार, कर्माचे संस्कार वगैरे, फल, अविद्या, काम, कर्म, हे सगळे हे काय जन्माला कारण आहेत असं सांगितलेलं आहे. हे कशाला कारण आहेत, जन्माला. केले कर्म झाले, जन्म घेणे लागे, आणि अज्ञान त्याच्या पोटाशी आहेच आहे, बरोबर ना. कल्पना, अविद्या, येणे झाला जीव, अविद्या आहेच ना. हे सगळे त्याच्या जन्माला, शोकमोहाला, दुःखाला कारण असतात असा त्याचा अर्थ आहे. काम कर्म बीजम अजानतो भवते, न तो आत्मैकत्वम विशुद्धम गगनोपमम पश्यतः. पण आत्म्याचं एकत्व, विशुद्धत्व आणि गगनाप्रमाणे व्यापकत्व आत्म्याचं पाहणारा जो महापुरुष आहे त्याला मात्र हे कामही शिल्लक नाही, कर्मही शिल्लक नाही, त्याचं बीज अविद्या ती शिल्लक राहिली नाही. त्यामुळे त्याला शोकमोहाचं निमित्तच नाही, कारणच शिल्लक राहिलं नाही. म्हणून को मोह कह शोक, त्याला कोणता मोहन कोणता शोक होईल. आणखी बघा, बृहदारण्यकामध्ये काय श्रुती आले ना, पंचदशीमध्ये आपण त्याचा विचार करतो. आत्मानं चेद विजानीयात अयमस्मी इति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. त्याला आता इच्छा शिल्लकच राहिली नाही, तर कशाची इच्छा करेल तो, आत्मस्वरूपाला जाणले, किमिच्छन्, कशाची इच्छा करेल. आणि कोणता भोक्तृत्व भाव शिल्लक राहिला नाही, कोणत्या भोक्त्याच्या कोणत्या भोगासाठी आणि कशाची इच्छा करेल. भोक्ता भोग भोग्य त्रिपुटीच राहिले नाही असा याचा अर्थ आहे. इति, अशा प्रकारे, म्हणजे काम नाही झालो पाही रिकामा. त्याचं कारण हे एकत्व अनुपश्यतः का मोहा का शोकः असा अर्थ आहे. शोकमोहयोः अविद्या कार्ययोः आक्षेपेण असंभव प्रदर्शनात् सकारणस्य संसारस्य अत्यंतम एव उच्छेदः प्रदर्शितो भवति. याचा अर्थ असा आहे की हे शोक आणि मोह अविद्येचे कार्य आहेत, बरोबर.
कोणाचे कार्य आहेत? अविद्येचे. आणि मग अविद्या कार्ययोः आक्षेपेण, त्यांचा काय इथं केला? आक्षेप म्हणजे तिरस्कार केला, म्हणजेच निराकरण केलं, निवृत्ती, अभाव प्रदर्शित केला. बरोबर ना? त्या महापुरुषाच्या ठिकाणी या शोकमोहाचा काय आहे? अभाव आहे असं प्रदर्शित करून, असं सांगून श्रुती मातेने असं सूचित केलंय की त्या महापुरुषाला सकारण संसाराचा आत्यंतिक अभाव होतो. म्हणजे कारणासह वर्तमान त्याच्या दुःखांची, संसाराची पूर्ण निवृत्ती होते. त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. सकारणम, कारणस्य संसारस्य, कारणासह वर्तमान म्हणजे अविद्या अज्ञान कारण आणि संसार जन्म मरण किंवा हा संसार, त्याचा अत्यंतमेव उच्छेदः, त्या महापुरुषासाठी या संसाराचा काय झाला? अत्यंत नाशच झाला, अभावच झाला. त्याला संसार राहिला नाही. संसार तो कोण लेखे? बरोबर ना? आम्हा सखे हरिजन. संसार कोण पाहतो म्हटले? आता संसार आम्हाला दिसत सुद्धा नाही. धवळले जगदाकार, अंधार तो निरसला, अज्ञानाचा अंधारच राहिला नाही. त्यामुळे जगदाकार धवळले, जगताचा आकार आमच्यासाठी आता धवळला म्हणजे शुद्ध झाला असा एक अर्थ. प्रकाशमय झाला म्हणजे हे जगतरूपी आकार आम्हाला ब्रह्मच रूपाने आता प्रतीतीला यायला लागलाय. संपूर्ण चैतन्याचाच प्रकाश प्रतीतीला यायला लागलाय. धवळले जगदाकार, अंधार, त्याचं कारण अंधार अज्ञानाचा निवृत्त झाला. म्हणजे सकारण, कारणासह कार्याची, जगताची काय झाली? निवृत्ती झाली. प्रमाण सांगत जा आठवले कोणते तर. आपल्याला तर समन्वय तर चिंतन करायचं आहे. संत वाङ्मय आणि हे वैदिक वाङ्मय म्हणजे समन्वयाचं चिंतन करायचं आहे. त्यामुळं काय म्हणजे समन्वय आहेच, चिंतन करायचं आहे. बरोबर? त्यामुळं ओव्या आठवल्या काही सांगा, पण बसली पाहिजे ओवी बरोबर. उगाच सांगायची नाही. बरोबर योग्य. मी कीर्तनात सुद्धा चुकीचं प्रमाण म्हणू देत नाही. म्हटलं तर मग थांबवत असतो मी. बरोबर नाही प्रमाण, हे बसत नाही. त्यामुळं योग्य प्रमाण द्यायचं, उगाच कोणतेही प्रमाण द्यायचे नाही. पण याचा अर्थ घाबरून देऊ नका, द्यायची नाही असं नाही, दे जा, सांगत जा. याही मंत्राचा अर्थ समजला? झाला. महापुरुषांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे पहिल्या 7व्या मंत्रामध्ये सांगितलं, आपलं 6व्या मंत्रामध्ये सांगितलं की तो कोणाची निंदा वगैरे करत नाही, म्हणजे विकारांची निवृत्ती होते. आणि या 7व्या मंत्रात सांगितलं की त्याच्या सुखदुःखाची, त्याच्या मोहाची वगैरे पूर्ण निवृत्ती होते, म्हणजे संपूर्ण संसाराची त्याची निवृत्ती होऊन जाते. असंसारी असा तो होतो. आता पुढे सांगतायत की मग ठीक आहे, जाणलं पाहिजे आत्म्याला. पुन्हा पुन्हा श्रुतीमातेला हेच करायचं आहे. काही करा पण शेवटी काय करा? आत्मस्वरूपाला जाणा, हे सांगायचं आहे. श्रुती आई आहे ना. ज्याप्रमाणे आपली आई आपल्याला काय करते? ते बघ डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, मग तुला पण असं व्हावं. त्याच्या जीवनात बघ बरं किती आनंद आहे की नाही. मोठ्या गाडीत फिरतोय, तुला पण अशी गाडी मिळेल. मग भरपूर अभ्यास कर. अभ्यासात प्रवृत्ती करायची. आणि कधी कधी काय म्हणते? ते बघ तिकडं ते मेंढ्या वळायला. तुला अशा मेंढ्या वळायच्यात का? असं तुला व्हायचंय का? बघ त्याचं आयुष्य गेलं ह्याच्यामध्ये. समजून सांगते की नाही. असं व्हायचं नसेल तर अभ्यास कर. काय दोन्ही पद्धतीनं काय सांगायचं आहे? कधी व्यतिरेकाने, कधी अन्वयाने. तुम अभ्यासात प्रवृत्ती जशी आई करत असते तसं श्रुती माता कधी म्हणते? बघ असुर्या नाम ते लोका तांस्ते प्रेत्य अभिगच्छन्ति. अज्ञानाच्या गडद अंधारामध्ये हे लोक पडतात. म्हणजे काय माहिती आहे का? ते एक भाव सांगायचा राहिला. अंधेन तमसा आवृता म्हटले ना तिथं. अंधेन पुन्हा तमसा म्हणायची काय गरज होती हो? बरोबर ना? अंध बरोबर, आणि पुन्हा काय? तमस म्हणजे अंधार. आता अंधार असल्यावर मग आंधळा असला काय आणि डोळस असला काय? अंधारच आहे ना. पुन्हा अंधेन पुन्हा तमसा का म्हटलंय? तर श्रुतीला हे सांगायचं आहे पुढं पण अंधम तमः प्रविशन्ति येणार आहे पुढच्याही मंत्रामध्ये. आता पुढं अंधम तमः प्रविशन्ति, तिथं अंधन पुन्हा तमः म्हणजे अंधकार. असं का? तर तिथं जाणारे जे लोक आहेत त्यांची गती अशी होते हे सांगायचं श्रुतीला. सावध करायचं आहे, सूचना द्यायची, सावध, नाही तर पुढं असं होईल. म्हणजे काय होईल? एक तर अंधार असावा आणि पुन्हा आंधळा व्यक्ती असावा. पुन्हा त्याची किती दुर्गती आहे. म्हणजे एखादा डोळस असता तर त्याला कोणीतरी इकडं तिकडं दिसला असते तर अंधार येवा, या अंधारात मी नाही गेलो. अंधार दिसला असता ना त्याला, मग तो अंधारात गेला असता का? नाही गेला असता. कोण? डोळस व्यक्ती. पण हा एकतर आंधळा, त्याला अंधार दिसला नाही, त्यामुळे कुठं गेला? तमः प्रविशन्ति. आणि पुन्हा
पुन्हा कसा आहे, अंध आहे, त्यामुळे त्याला स्वतःला आता दिसत नाही, बरोबर ना, त्यामुळे त्या अंधारातून बाहेर निघू शकत नाही. आणि तो अंधारात गेल्यामुळं दुसऱ्यांना दिसत नाही, म्हणून दुसरे पण त्याला तिथं वाचवण्यासाठी जाऊ शकत नाही. अशा योनीला जातात ते लोक की म्हणजे अगदी कृमी, कीटक, पशु, पक्षी अशा योनीला हे लोक जातात, आत्मघाती लोक. आणि मग तिथं हे स्वतः त्या योनीतून मुक्त होऊ शकत नाहीत आणि त्यांना वाचवण्यासाठी दुसरा पण तिथं येऊ शकत नाही आणि त्यांना मुक्त करू शकत नाही, कारण ती योनीच तशी अनधिकारी असते ना. किती ज्ञान सांगितलं म्हणजे कुत्र्याला ब्रह्मज्ञान होणार आहे? किती ज्ञान सांगितलं म्हणजे डुकराला किंवा एखाद्या पशुला ब्रह्मज्ञान होणार आहे का? नाही ना होऊ शकत. म्हणजे याचा अर्थ अशा त्या योनी आहेत की त्या स्वतः तर आंधळ्या म्हणजे ज्ञानरहित आहेत, पण त्यांना दुसऱ्यांनी ज्ञान सांगितलं तरी होऊ शकत नाही. इतक्या भयंकर योनीला ते जातात. मग बघ श्रुतीमाता सांगते, त्यामुळं आत्मस्वरूपाला जाण, नाही तर तुझी गती अशी होईल. हा एक भाव व्यतिरेकानं सांगणं. आणि अन्वयी भाव असा, बघ हे ज्ञानी पुरुषांची अवस्था कशी आहे, तत्र को मोहा का शोका, अरे त्याला दुःख नाही राहत, दुःख ते कैचे नाही स्वप्नाशी, आनंदाचे डोही आनंद तरंग, असे हे महापुरुष आहेत. मग असं तुला व्हायचं असेल ना तर आत्म्याला जाण. ह्या दोन्ही पद्धतीने आत्मस्वरूपाचं वर्णन करते. अगोदर असुर्या नामते लोक अज्ञानी पुरुषांची निंदा केली आणि आत्मज्ञानाकडे प्रवृत्ती केली. सपर्य आपलं पुढे येणार आहे, आपलं मागं झाला तो विषय, बरोबर ना, आत्मस्वरूपाचं वर्णन. पुन्हा मागच्या आत्ताच्या या 2 मंत्रामध्ये ज्ञानी पुरुषांचं वर्णन केलं आणि पुन्हा आता काय करते, आत्मस्वरूपाचं वर्णन श्रुतीमाता करते. म्हणून तुम्ही आत्मस्वरूपाला जाणा. हो, पूर्वार्ध काय ते जीवजंतूशी केवी कळे, काय त्याचे विष्णुविन जप कोणता बघ, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रेग नाही, तेथील प्रमाण नेनवे वेदांसी, ते जीवजंतूशी केवी कळे. त्याचा काय संबंध येतो? नाही, तिथं तो भाव नाही, पण वेदाला जर परमात्म्याचं परिमाण कळत नाही तर सामान्य जीवाला काय कळेल असं सांगायचंय माऊलींना. हा, पशूंना काय कळणार आहे असं त्याचा अर्थ आहे. समजतंय ना? तर बघा आता मग पुन्हा श्रुती माता आत्मस्वरूपाचं निरूपण करते. असं ज्ञान प्राप्त करून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर आत्म्याला जाणा. कसा आहे मग आत्मा? तर पुढच्या मंत्रामध्ये सांगते बघ. योयम अतीतैः मंत्रैः उक्तः आत्मा, मागच्या मंत्रांनी सांगितलेला आत्मा जो आहे ना, सहस्वेन रूपेण किम लक्षणः, तो स्वस्वरूपाने कसा आहे बरं, कोणत्या लक्षणाचा आहे? इथे आह अयम मंत्र, असं हा मंत्र सांगत आहे. आत्म्याचं स्वरूप लक्षण सांगत आहे श्रुतीमाता. सपर्यगात् शुक्रमकायमव्रण, मस्नाविरं शुद्धमपापविद्धं, कविर्मनीषी परिभू स्वयंभूर्, याथा तथ्यतोऽर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः. सपर्यगात् शुक्रमकायमव्रण, मस्नाविरं शुद्धमपापविद्धं, कविर्मनीषी परिभू स्वयंभूर्, याथा तथ्यतोऽर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः. सपर्यगात् शुक्रमकायमव्रण, मस्नाविरं शुद्धमपापविद्धं, कविर्मनीषी परिभू स्वयंभूर्, याथा तथ्यतोऽर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः. सपर्यगात् शुक्रमकायमव्रण,
मस्नाविरं शुद्धमपापविद्धं कविर्मनीषी परिभू स्वयंभूर्याथा तथ्यतोऽर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः सह पर्यगात् शुक्रम् अकायव्रणम् अस्नाविरं शुद्धम् अपापविद्धं कविः मनीषी परिभुः स्वयंभूः याथा तथ्यतः अर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः सह पर्यगात. सह आत्मा. कसा आहे आत्मा? पर्यगात. परितः अगात म्हणजे सर्वत्र गेलेला, बरोबर ना, सर्व ठिकाणी असलेलाच असा व्यापक. शुक्रम म्हणजे शुद्ध असलेला, बरोबर. कसा आहे? माया कार्याच्या मलाने रहित असा, शुद्ध, स्वच्छ, निर्मल, प्रकाशरूप असा. अकायम म्हणजे शरीर रहित, त्याला कोणत्याही प्रकारचं स्थूल सूक्ष्म कारण शरीर नाही. अस्नाविरम स्नायूरहित आहे. स्नायू म्हणजे शिरा आपल्या शरीरातील, त्यांनी तो काय आहे? रहित आहे. शुद्धम पुन्हा तो कसा आहे? शुद्ध आहे. पुन्हा अजून कसा? अपापविद्धम म्हणजे पापाने अलिप्त, पापाने लिप्त न होणारा. पुन्हा कसा आहे? कविही. कवी आहे म्हणजे काय? सर्वांचा द्रष्टा आहे असा अर्थ. मनीषी संपूर्ण जगाच्या मनाचा ईश्वर. मनसह ईश्वर, बरोबर ना. मनीषी. परिभूः सर्वांच्या उपर असा अर्थ. सर्वश्रेष्ठ, सर्वांच्या अतीत असा, आपण म्हणतो ना सर्वातीत असा. स्वयंभूः आपण स्वतःच सगळं होणारा, बरोबर ना. ज्यांच्या उपर आहे आणि जो उपर आहे तो एकच आहे असं आचार्य पुढे बोलणार आहे. परिभू म्हणजे काय? सर्वांच्या अतीत आहे. मग सर्व कोण आहे? तर स्वयंभू, सर्व हे तो स्वतःच झालेला आहे. आणि पुढे सांगतायत की याथा तथ्यतः अर्थान व्यदधात शाश्वतीभ्यः समाभ्यः. शाश्वतीभ्यः समाभ्यः याथा तथ्यतः अर्थान व्यदधात असा अन्वय. शाश्वतीभ्यः म्हणजे नित्य असे. समाभ्यः म्हणजे संवत्सर नावाचे प्रजापती आहेत. संवत्सर नावाचे कोण आहेत? प्रजापती. जसं सहयज्ञा प्रजा सृष्टवा म्हटलं ना गीतेमध्ये. अगोदर प्रजापती निर्माण केले जगताचं पालन करणारे. तर या संवत्सर नावाच्या नित्य असणाऱ्या अशा प्रजापतींना याथा तथ्यतः म्हणजे त्यानुसार, बरोबर ना. यथा तथा जसे जसे त्यांचे कर्म, तथा तथा त्या कर्माचं फल ते देऊन, अर्थान व्यदधात त्या प्रकारची कर्माची फलं त्या संवत्सर नावाच्या प्रजापतीला यानंच वाटून दिलेली आहेत. जसं पाठीमागे सांगितलं होतं की तो हिरण्यगर्भ याच्या सत्तेमध्ये जगताचं पालन करतोय, क्रिया करून घेतोय. तसं इथं सांगताय संवत्सर नावाचे प्रजापती या परमात्म्याच्याच सत्तेमध्ये राहून आपापली कर्तव्य कर्म पार पाडित आहेत असा याचा अर्थ आहे. भाष्य बघा. सह पर्यगात. सह यथोक्तः आत्मा, पाठीमागे सांगितलेला आत्मा. पर्यगात म्हणजे परी समंतात, अगात, गतवान, आकाशवत व्यापी इत्यर्थ. आकाशाप्रमाणे सर्वत्र व्यापक आहे, सर्व ठिकाणी गेलेला आहे. म्हणजे काय? सर्वत्र आकाशाप्रमाणे आहेच आहे, मुळातच व्यापक आहे. शुक्रम त्याचा अर्थ केला शुद्धम, ज्योतिष्मद, दीप्तिमान इत्यर्थ. प्रकाशरूप आहे तो, त्यामुळं प्रकाशाला कधी थोडंच अशुद्धता येत असते. प्रकाशामुळे उलट अशुद्धीत जाते. म्हणून असं म्हणतात घरामध्ये सूर्यप्रकाश पडला पाहिजे तर ते घर शुद्ध होतं, पवित्र होतं. बरीचशी अशी घरं असतात की त्या घरामध्ये सूर्यप्रकाशच पडत नाही, दिवसा ढवळ्या अंधार, लाईटच लावावी लागते. अशी बरेचशे रूम बघितल्यात मी. मुंबईला असतात किंवा पुण्यामध्ये वगैरे किंवा इथे काही ठिकाणी असतील किंवा खालचा तळघर म्हणा, प्रकाश जात नाही. अशा ठिकाणी राहू नये, कारण ती आतली जागा पवित्रच होत नाही कधी. म्हणून प्रकाश हा पवित्र करत असतो त्या भूमीला वगैरे. प्रकाश कधी अपवित्र होईल का? मग स्वतः
होऊ शकत नाही ना. आत्मा प्रकाश रूप आहे, दीप्तिमत आहे, म्हणून तो शुद्ध आहे. अकायम याचा अर्थ अशरीर, शरीररहित आहे आत्मा, म्हणजे लिंग शरीर वर्जित इत्यर्थ. इथं अकायम शब्दाचा अर्थ भाष्यकार करतात त्या आत्म्याला लिंग शरीर नाही. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण, मन, बुद्धी असं लिंग शरीर आत्म्याला नाही. अव्रणम म्हणजे अक्षतम. अव्रणमचा अर्थ काय केला? अक्षतम. इथं वरती मंत्रात सांगायचं राहिलं होतं बघा, अव्रणम राहून गेलं मध्येच. अव्रणमचा अर्थ काय आहे? अक्षतम म्हणजे जखम होत नाही त्याला कुठली. चलता चलता ठेस लागली आणि पायाला मग काय झाले? जखम झाले, पुन्हा मलमपट्टी केली, असं त्याला काही करावं लागत नाही, कारण शरीरच नाही त्याला. त्यामुळं अक्षतम, त्याला कुठल्याही प्रकारची जखम, क्षत वगैरे होत नाही. हे सगळं वर्णन कशासाठी करते श्रुती माता? असा आत्मा आहे बरं, म्हणून तुला जाणून घ्यावं लागेल. तुला कधी हे असं दुःख नको असेल वगैरे, कारण दुःख सगळे कोणाला आहेत? शरीराला आहे. आणि तुला दुःखातीत व्हायचं असेल तर शरीरातीत व्हावं लागेल. आणि शरीरातीत एकच आहे आत्मतत्व, अशरीरम अकायम. हे सगळं वर्णन करण्यातून आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकडे प्रवृत्त करायचं आहे श्रुती मातेला. हा भाव आहे, हे ध्यानात घेतलं पाहिजे. अव्रणम म्हणजे अक्षतम, त्याला क्षत नाही होत कधी. अस्नाविरम त्याचा अर्थ करता स्नावा हा शिरः यस्मिन न विद्यन्ते इति अस्नाविरम. स्नावा म्हणजे काय? शिरा. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या काय? ह्या संपूर्ण शिरा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत, म्हणून त्याला अस्नाविरम म्हणतात. अव्रणम अस्नाविरम इति आभ्याम म्हणजे विशेषणाभ्याम. स्थूल शरीर प्रतिषेध भाष्यकारांनी केलेलं चिंतन आहे. मागे सांगितलं होतं अकायम या पदाने आत्मा लिंग शरीर वर्जित आहे. आता सांगतायत अव्रणम अस्नाविरम असं म्हणून श्रुती मातेने आत्मा स्थूल शरीर रहित आहे हे सांगितलंय. कारण स्नायू कुठं असतात? स्थूल शरीराला. व्रण कुठं होतो? स्थूल देहाला. आत्म्याला शिरा नाहीत, आत्म्याला व्रण होत नाही कोणता, याचा अर्थ त्याला स्थूल देह नाही, हे सिद्ध केलंय. स्थूल शरीर प्रतिषेध. आता एकच राहिला कोणता? कारण देह, बरोबर ना? तोही नाही सांगतात पुढं. आता शुद्धम त्याचा अर्थ केला निर्मलम. अविद्या मलरहितमिति कारण शरीर प्रतिषेध. बरोबर ना? आत्म्याला कारण शरीर नाही का? श्रुती माता म्हणते तो शुद्ध आहे, निर्मल आहे. आणि अविद्या म्हणजे मल आहे. अविद्या स्वतः मल रूप आहे. अविद्येमुळे तर मल आहेच, बरोबर ना? मलाने मल आपल्याला पुढे प्राप्त झाला आहे संपूर्ण, पण अविद्या स्वतः मल आहे. आणि निर्मल असा जेव्हा शब्द येतो ना, तेव्हा त्याचा अर्थ असतो अविद्यारूपी मल रहित. मग अविद्या म्हणजे कारण शरीर आहे, म्हणून म्हणतात आत्मा हा कारण शरीर रहित आहे. मग 3 देहांचा प्रतिषेध झाला की नाही? आत्म्याला स्थूल शरीर नाही, बरोबर ना? अस्नाविरम असं म्हटलंय, अव्रणम. आणि आत्म्याला स्थूल देह पण नाही, अकायम या पदाने सांगितलं. आणि आत्म्याला कारण शरीरही नाही, शुद्धम या पदाने सांगितलं, बरोबर? म्हणजे 3 देहांचा जर निराश झाला तर मग पंचकोशांचाही निराश झालाच, बरोबर ना? कारण 3 देहामध्ये अंतर्गतच कोण आहेत? पंचकोश. पण पंचकोशांचाही निराश झाला. आत्मा असा पंचकोशातीत आहे, 3 देहाच्या अतीत आहे. अपापविद्धम त्याचा अर्थ करता धर्माधर्मादी पापवर्जितम. आत्म्याला धर्मही नाही ना अधर्मही नाही, बरोबर ना? धर्म अधर्म हे कुणाला असतात? अंतःकरणाला लागतं. पाप केलं अंतःकरणाच्या आश्रयानं जाऊन राहतं. काही शरीरानं या पुण्य केलं अंतःकरणाच्या आश्रयानं राहतं. आणि मग ते अंतःकरणात असल्यामुळं हा देह पडला, अंतःकरण तर तेच राहतं ना. मग ते अंतःकरणाच्या आश्रयानं असलेली पाप पुण्य त्याला स्वर्गाला किंवा नरकाला ते अंतःकरणाबरोबर घेऊन जात असतात. पण आत्म्याला धर्म नाही ना अधर्म नाही. म्हणून तर जेव्हा आपल्याला मोक्षाकडे जायचं आहे तेव्हा सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. कारण मूळ आत्मा तोच धर्माधर्म रहित आहे. आणि तिथं धर्मांचा अर्थ केला आहे धर्म अधर्मान. गीतेमध्ये सर्व धर्मान परित्यजेचा अर्थ काय? धर्माला तर सोडून येच, पण अधर्म सुद्धा सोड. धर्म सोडायचा आहे तर मग अधर्म नाही का? बरोबर ना? धर्म अधर्म सोडून मला शरण ये म्हणतात. शुक्रम इत्यादींनी वचांसी पुल्लिंगत्वेन परिणेयानी. या मंत्रामध्ये सपर्यगात झालं ना,
की तिथून पुढे शुक्रम, अकायम, अव्रणम, अस्नाविरम, शुद्धम, अपापविद्धम हे सगळे नपुसकलिंगी विशेषणं आले. आणि वर्णन कोणाचं केलंय? सह. सुरुवात काय केली? सह म्हणजे पुल्लिंग आहे की नाही? सह. तो आत्मा पर्यगा सर्वत्र गेलेला आहे. आणि पुन्हा खाली उपसंहार करताना काय म्हटलंय? कविही, मनीषी, परिभू, स्वयंभू हे सगळे पुल्लिंगे शब्द आहेत. इथं पण पुल्लिंगे शब्द आले. सुरुवात पण पुल्लिंगाने केली सह, उपसंहार पण पुल्लिंगाने केला आणि मध्ये 2-4 विशेषणं आली नपुसकलिंगी. मग आचार्य म्हणतात हे छांदस प्रयोग असल्यामुळे याला अर्थाकडे नेताना मात्र तुम्ही नपुसकलिंगे असलेली हे सगळी वचनं पुल्लिंगात आणा, यांना पुल्लिंगी समजा. शुक्रम इत्यादींनी वचांसी म्हणजे हे सगळे नपुसकलिंगी वचनं पुल्लिंगत्वेन परिणयाने ह्यांना पुल्लिंगामध्ये न्या, पुल्लिंग करा अर्थ समजून घेताना असा अर्थ आहे. म्हणजे काय करायचं? शुक्रः, अकायः, बरोबर ना, अव्रणः, अस्नाविरः, शुद्धः, अपापविद्धः अशी हे पुल्लिंगामध्ये सगळी विशेषणं आणायची. कारण ही आत्म्याची विशेषणं आहेत. आत्मा पुल्लिंगी आहे. सह पर्यगात इत्यादी इति उपक्रम्य कविही, मनीषीही इत्यादीना पुल्लिंगत्वेन उपसंहारात. बरोबर ना, उपक्रमय सह पर्यगात पुल्लिंगातून केला आणि उपसंहारही कवी, मनीषी या शब्दांनी पुल्लिंगातूनच उपसंहार आत्म्याचा केलेला आहे वर्णनाचा. म्हणून मधली विशेषणं सुद्धा आदौ अंतेच यन्नास्ति वर्तमानेपि तत्तथा. आदौ अंतेच यद अस्ति वर्तमानेपि तत्तथा या न्यायाने अगोदर आणि शेवटी जर पुल्लिंगच विशेषणं आहे तर मधली सुद्धा पुल्लिंगच समजली पाहिजे. हे श्रुतीचं चुकलं असं मात्र नाही. याला छांदस प्रयोग म्हणतात. वेगळा अभिप्राय असतो कधी कधी. आत्मा म्हणता म्हणता कधी कधी काय होतं? आत्मतत्व असा शब्द येतो मनामध्ये, बरोबर ना. आत्मा असा आहे, आत्मा असा आहे असं म्हणता म्हणता पुल्लिंगात बोलावं लागतं मग, बरोबर ना. आत्मा शुद्ध असा आहे. पण शुद्ध असं म्हणता म्हणता कधी कधी काय होतं? आत्मतत्व ध्यानात येतं. आत्मतत्व म्हणलं की मग नपुसकलिंगी शब्द योजावे लागतात. आत्मतत्वम शुद्धम, आत्मतत्वम अपापविद्धम असं होतं ते, बरोबर ना. पुढं सांगतात कविही क्रांतदर्शी सर्वदृक्. कवी शब्दाचा अर्थ केला क्रांतदर्शी, सर्व काळांना जाणणारा, भूत भविष्य वर्तमान कालीन सर्व पदार्थांना जाणणारा द्रष्टा म्हणजे कवी. सर्वदृक् असा अर्थ, सर्वांचा द्रष्टा. याला प्रमाण दिलंय नान्यो तोस्ती द्रष्टा. या आत्म्याहून अन्य कोणी जगाचा द्रष्टा नाही, आत्माच द्रष्टा आहे म्हणून त्याला कवी असं म्हटलंय. पण कवी शब्दाचा अर्थ आपण काय करतो? जे न देखे रवी ते देखे कवी. जे रवीला सुद्धा जे दिसत नाही ते कवीला दिसतं, बरोबर ना. कवी शब्दाचा खरा अर्थ आहे क्रांतदर्शी सर्वदृक् द्रष्टा आत्मा, असा खरा कवी शब्दाचा अर्थ आहे. पण आपले कवी फक्त इथंच एवढ्यामध्ये भौतिक जगातलं पाहतात, बरोबर ना. फक्त वेगवेगळ्या कल्पना करतात. इथं कवीला असं म्हणायचं आहे, वेगवेगळ्या भावना, वेगवेगळ्या कल्पना कवी करत असतो. जगदांतपातीच करत असतो तो. पण खरा कवी कोण आहे? आत्मा आहे, बरोबर ना. सगळ्या जगाला पाहणारा सर्व द्रष्टा कोण आहे? खरा आत्मा आहे. आपण खरे कवी आहेत. इत्यादी श्रुते हे मनीषी याचा अर्थ करतात मनसः ईशिता सर्वज्ञ ईश्वरः इत्यर्थ. संपूर्ण जगतातील लोकांच्या मनाचा ईशिता, शासक असा सर्वज्ञ ईश्वर असा अर्थ आहे मनीषी शब्दाचा. परिभूः याचा काय अर्थ आहे? सर्वेषां परी उपरी भवती ते परिभू, सर्वांच्या उपर आहे. उपरी म्हणजे काय? वर, अतीत असा अर्थ. जिथं इंद्रिय गेले ना त्याच्याही पलीकडे आत्मा, जिथपर्यंत विषय आहेत ना त्याच्याही पलीकडे आत्मा, जिथं मन गेलं ना त्याच्याही पलीकडे आत्मा आहे, जिथपर्यंत काळ जाऊ शकला त्याच्याही पलीकडे आत्मा आहे, जिथपर्यंत जग आहे ना त्याच्याही पलीकडे आत्मा. अतीत, अति इत्यगतः म्हणजे काय? सगळ्यांचं अतिक्रमण करून पलीकडे असलेला मनवाचातीत तुझे हे स्वरूप. म्हणून या माप भक्ती के मनाची नखे न लेगे, बुद्धीची दृष्टी न रेगे, इंद्रिया की रजोगे काय. असं परिभू सर्वांच्या वर आहे, अतीत आहे असा अर्थ. पुन्हा स्वयंभू, स्वयंभू आहे म्हणजे काय? स्वयमेव भवते येते स्वयंभू म्हणजे येशाम उपरी भवते यश्च उपरी भवते सह सर्व स्वयमेव भवती इति स्वयंभू.
ज्यांच्या वर आहे जगाच्या, आणि जे वर आहे, जे वर पलीकडे आहे तेही आत्माच आहे. आणि ज्यांच्या वर आहे म्हणजे जगाच्या, ते जग, इंद्रिय, मन, बुद्धी, वाणी, संपूर्ण विश्व, तेही कोण आहे? तेच झालेलं आहे. मग याला म्हणायचं स्वयंभू, स्वतः सगळं होणारा, उपाधीला धारण करून, जयापासून, पासूनी नाही आता, जे सकळ स्वयं झाला, असं बरोबर प्रमाण द्यायचं. सह नित्यमुक्त, तो नित्यमुक्त ईश्वर आहे आणि तोच आत्मा याथा तथ्यतः म्हणजे सर्वज्ञत्वात, यथा तथा भाव याथा तथ्यम, तस्मात् यथाभूत कर्म फल साधनतः अर्थान कर्तव्य पदार्थान व्यदधात विहितवान यथानुरूपम व्यभजत इत्यर्थः. तो परमात्मा सर्वज्ञ, सर्व जाणणारा आहे. कोण आहे? असा आत्माच ईश्वर आहे. बरं, आता ईश्वराकडे गेलेत, पण कुठून गेलेत? आत्मस्वरूपाचं वर्णन करताना ध्यानात आलं पाहिजे. कुणाचं वर्णन चाललंय? आत्म्याचं. सांगताय सर्वज्ञ ईश्वर, म्हणजे पुन्हा पुन्हा श्रुतीला सूचित करायचं. हे महावाक्य असतात मधून मधून आलेले, की तुम्ही आत्माच ईश्वर पण झालेले आहात, असा अर्थ. तुम्हीच ईश्वर रूपाने मग काय करता? सर्वज्ञ असल्यामुळे ज्याचं जसं कर्म त्याला तसं तसं फल, त्याची तशी तशी साधनं, हे सगळ्या प्रकारची अर्थ, कर्तव्य पदार्थ तुम्ही देता, विभाजन करून त्या त्या जीवांना देता. प्रत्येकाच्या साधनं, त्यांची कर्म, त्यांची फलं हे देणारे सुद्धा कोण आहेत? तुम्हीच आहात. ईश्वर रूपाने हे सगळं तुम्हीच करणारे आहात, असा आत्माच आहे. शाश्वतीभ्य नित्याभ्य समाभ्य संवत्सराखेभ्य प्रजापतीभ्य इत्यर्थ. कुणाला आत्मा असं वाटून देतो हे सगळी कर्तव्य कर्म? तर शाश्वती म्हणजे नित्य, नित्य असणारे जे, समाभ्य म्हणजे संवत्सराखेभ्य प्रजापती, संवत्सर नावाचे जे प्रजापती आहेत, लोकपालक, बरोबर ना, लोकपालक देव. माऊलींची अशी एक ओवी आलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये, की हे जे लोकपाल आहेत यांचं हे नियोजन करणारा कोण आहे? परमात्मा ईश्वर आहे. लोकपाल नित्य नवे, बरोबर ना. ज्याच्या आज्ञेमध्ये हे सर्व लोकपाल, म्हणजे हे इंद्र पाऊस पाडायचं काम करतो, वायू हे संपूर्ण वायू विचरण ठेवतो, वायूने वाहावे, पावके दहावे, हे सगळं आलं ना ज्ञानेश्वरीमध्ये. प्रभू शब्दाचे व्याख्यान केलेलं आहे. गतीर भरता प्रभू साक्षी, तिथं वर्णन केलेलं आहे. तर हे जे लोकपालक आहेत, लोकांचं पालन करणारे जे देवता आहेत, या देवतांचंही पालन करणारा परमात्मा ईश्वर आहे. त्यांना आपापली कर्म वाटून दिले. हां, तो जगामध्ये वायू द्यायचा, तो काय करायचा? पाऊस पाडायचा, असं सांगितलं. हे सर ऐसा जो समर्थो, तो मी जगाचा नाथू, असा परमात्मा जगन्नाथ म्हणजे संपूर्ण विश्वाचा नाथ. तुम्ही विश्वनाथ. शाश्वतीभ्य असे जे नित्य संवत्सर नावाचे प्रजापती आहेत, लोकपाल आहेत, यांना सुद्धा आपापली कामं, आपापली कर्तव्य वाटून देणारा, विभाग करणारा हा आत्मरूप परमात्मा ईश्वर आहे. बरोबर ना. असा जो ईश्वर तो आत्माच आहे, तो ब्रह्मरूप आत्माच आहे. कारण ब्रह्मच ईश्वर झालाय की नाही, आणि आत्मा कोण आहे? ब्रह्मच आहे. ब्रह्मरूप आत्माच कोण आहे? मग ईश्वर आहे, असा अर्थ या आशयानं श्रुतीमाता बोलते की हे सगळं करणारा ईश्वर आहे. ईश्वराच्या सत्तेमध्ये किंवा आत्मस्वरूपाच्या सत्तेमध्ये संपूर्ण जगतातील क्रियाकर्म चाललेली आहेत. असं सर्वांचं अधिष्ठान, सर्व द्रष्टा, सर्व साक्षी, सर्व व्यापक असा आत्मा तुम्ही आहात. म्हणून अशा आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान प्राप्त करा आणि मग तुम्हाला यस्मिन सर्वाणि भूतानि किंवा तत्र को मोह कः शोकः अशी अनुभूती प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त होईल, दुःखाची निवृत्ती होईल. याकरिता आत्मस्वरूपाचं यथार्थ निरूपण प्रतिपादन या मंत्रांमध्ये केलं. इथपर्यंत ज्ञानाधिकारी पुरुषाचं हे वर्णन झालं. आता पुढे ज्ञानाचा जो अधिकारी नाही, कर्माधिकारीच आहेत, यांच्याकरिता कर्म आणि उपासना यांचा समुच्चय करून त्यांनी ते कर्म केलं पाहिजे. एकटं कर्म करू नका, एकटी उपासना करू नका. तर कर्म उपासनेचा समसमुच्चय आहे असं प्रतिपादन करणार आहेत. ज्ञानाचा त्यांच्याशी समुच्चय नाही. ज्ञानाचा कर्माबरोबर किंवा ज्ञानाचा उपासनेबरोबर किंवा कर्म उपासनेचा ज्ञानाबरोबर समसमुच्चय नाही. तर कर्म आणि उपासना यांचा एकमेकांमध्ये काय आहे? समसमुच्चय आहे. हा विषय पुढे येणार आहे, तो विषय उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम,
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.